विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिनविशेष तुम्हाला ठाऊक असला पाहिजे। आज संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की वेगवेगळ्या संतांची नावं आम्हाला ठाऊक आहेत, हे संत कोण? तर हे सुद्धा फार मोठे संत आहेत। संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म हा 8 डिसेंबर 1624 रोजी आपल्या महाराष्ट्रातील मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी झालेला आहे। बालपणापासून त्यांना शिक्षणाची आवड आहे। त्यांचा जो पारंपरेने चालत आलेला जो व्यवसाय आहे, तेल गाळण्याचा, तो व्यवसाय ते अतिशय प्रामाणिकपणानं ते सांभाळतायत। हिशोब व्यवस्थित ते ठेवतायत, नेकीनं वागतायत। लहानपणापासून त्यांचं ज्ञान घेणं सुरू आहे, पण त्यांचं शिक्षण हे पुढं थांबवलं जातं का? तो जो व्यवसाय आहे तो केला पाहिजे। पण हे सगळं होत असताना गावामध्ये वेगवेगळे संत येत आहेत, पंचक्रोशीत संत येत आहेत, कीर्तनकार येत आहेत, त्यांची कीर्तनं ते अनुभवत आहेत। हे त्यांचं सगळं अनुभवणं सुरू आहे। त्याच वेळेस त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा आहे, त्यामुळं अवघ्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह होतो यमुनाबाईशी। प्रपंचात ते फार रमत नाही आहेत, त्यांना कीर्तनाची ओढ लागलेली आहे, अध्यात्माची त्यांना ओढ लागलेली आहे। आणि त्यातच होतं असं की संत श्रेष्ठ, ज्यांना आपण जगद्गुरू असं म्हणतो, संत तुकोबाराय म्हणजेच संत तुकाराम महाराज, हे त्यांच्या गावात येत आहेत। ज्यांना भेटावं असं वाटलं, जी ओढ होती आंतरिक, ते प्रत्यक्ष त्यांच्या गावी येत आहेत, कीर्तन करतायत। संत तुकाराम महाराज तुकोबाराय हे भारावून जात आहेत आणि ते सांगतात की महाराज, मला तुमचा शिष्य करा। माझी इच्छा आहे की तुमचं मला शिष्यत्व जे आहे ते पत्करायचं आहे आणि मला माझा जो प्रपंच आहे तो मला सोडायचा आहे। ते समजावून सांगतात की प्रपंच करता करता तुला परमार्थ करता येईल। त्यांना ते अतिशय आत्मीयतेनं त्यांना सांगतायत, समजावून सांगतायत, तू प्रपंच करत करत परमार्थ कर, प्रपंचाचा त्याग करू नकोस, हे त्यांना समजावून सांगितलं जातं। आणि त्यांचे जे ठळक 14 जे टाळकरी होते, त्यामध्ये प्रमुख 14 पैकी टाळकरी होण्याचा मान हा संताजी जगनाडे महाराज यांना मिळतो। आणि वेगवेगळ्या गावी त्यांची कीर्तनं होतात तुकाराम महाराजांची। तुकाराम महाराज अभंग लिहित आहेत, अभंग सादर करतायत। संताजी जगनाडे महाराज हे पण अभंग लिहित आहेत, त्यांचंही कीर्तन प्रवचन त्यांचं होऊ लागलेलं आहे। पण दुःखाची गोष्ट अशी, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप, असं म्हणणारे संत तुकाराम महाराज हे कर्मठ ब्राह्मणांना नको होते। आणि म्हणून त्यांचं जे कार्य होतं संत तुकाराम महाराजांचं, अन्यायाविरुद्ध बोलणं, लिहिणं, न्यायाची भाषा करणं, ते सहन न झाल्यामुळं आणि त्यांचा व्यवसाय खूप चांगला चालत असल्यामुळं संत तुकाराम महाराज यांचा खून हा घडलेला आहे। आणि सांगितलं गेलं की विमान आलं, ज्यांनी पुण्य केलंय त्यांना दिसेल, जे पापी आहे त्यांना दिसणार नाही, हे थोतान नाही सगळं, कळलं का नाही? म्हणजे त्यांचा खून झालेला आहे। मग संत तुकाराम महाराजांच्या त्याच दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या अभंग गाथा ज्या होत्या, या इंद्रायणी नदीमध्ये, ज्या आळंदीच्या जवळ जी नदी आहे तिथूनच वाहते, त्या सगळ्या अभंग गाथा ह्या बुडविल्या गेल्या होत्या। मग तुकाराम महाराजांचे अभंग हे तर फार महत्त्वाचे आहेत, पिढ्याने पिढ्या ते लोकांच्या पुढे आले पाहिजे। ते जीवनाचं तत्वज्ञान अतिशय सोप्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। मग करायचं काय? तुकाराम महाराज तर गेले। संताजी जगनाडे महाराज यांना संत तुकाराम महाराजांचे सगळे अभंग हे त्यांना मुखोद्गत होते। मुखोद्गत म्हणजे ते त्यांना मुखपाठ, त्यांना मुखपाठ होते। त्यांनी ते सगळे लिहून काढले जसेच्या तसे। पण आपल्या पुढे जी अभंग गाथा आलेली आहे ती वाचताना आपण संत तुकाराम महाराज
यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताना त्यासोबतच संत जगनाडे महाराज, संत संताजी जगनाडे महाराज यांच्याबाबत सुद्धा कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. तर त्यांच्यामुळेच अभंग गाथा ही आपल्या पुढं आलेली आहे. अभंग गाथा बुडवली गेली आणि कुठली देवी आली आणि तिने ती अभंग गाथा पाण्याच्या वर काढली, हे अंधश्रद्धा आहे. हे असं नसतं. ही अभंग गाथा तरली ती संत संताजी जगनाडे महाराजामुळं आणि त्याच्या पुढं पिढ्याने पिढ्या लोक त्याची नक्कल करत हातानं लिहित ती अभंग गाथा जोपर्यंत मुद्रित होत नाही तोपर्यंत ही पुढे येत राहिलेली आहे. या सगळ्यांबाबत आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. संत संताजी जगनाडे महाराज यांची सुद्धा अभंग इंटरनेटला तुम्हाला मिळू शकतात. मी त्या पुस्तकाच्या शोधात आहे. जो लेख वाचला होता त्या अनुषंगाने मी सगळं हे बोलतोय. वेगवेगळ्या संतांबाबतची माहितीही आपल्याला असली पाहिजे आणि त्यातही आपल्या प्रादेशिक आपलं एक विशेषतः आपलं खूप त्याचा अभिमान वाटतो. अभिमान असतं ते मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल. आपण त्या संतांबाबत अधिक जाणून घेतलं पाहिजे आणि आपण थोडं अधिक मोठं आपण व्हायला पाहिजे. देशाबाबत पण आपण तो विचार केला पाहिजे आणि जगाबाबत सुद्धा. कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकारासाठी आपला देह कष्टवणारे, जगाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झिजणारे हे संत आहेत. देशवेश नोहे हा माझा किंवा देशवेश नभे हा माझा, सहजची फिरत आलो असं म्हणणारे संत तुकाराम महाराज या भूतलावर येतात आणि खूप मोठं कार्य करून जातात. त्यांच्याबाबतची कृतज्ञता आपण मनामध्ये हमेशा आपण ठेवली पाहिजे. त्यासोबतच आपण हमेशा कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे संत संताजी जगनाडे महाराज यांच्याबाबत आणि सगळ्याच संतांच्या बाबत. अधिक काय सांगू, त्यांचे अभंग आपण वाचूया सगळ्यांचे आणि आपलं जीवन आपण सफल करूया, एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे.